अरे हो हो हो. शंभूबाई, आज असा अचानक पाया का पडलास? अगं रमाई, सखू मामीनीच सांगितलंय सकाळी सकाळी मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे, म्हणून केला नमस्कार आणि मला पण छान वाटलं. बघतेस ना, सखू बोले आणि शंभू डोले, असं झालंय. काल कसा होता, पण आता बघ पुरता सखूच्या हातात गेलाय. लक्षात येत आहे ना, प्रकरण फार नाजूक आहे. तेव्हा तुला सावधपणे आणि जपून हे प्रकरण हाताळावं लागणार आहे. जरा प्रेमानं मायेनं वागून शंभूला सखूपासून तोडावं लागणार आहे. आक्रस्ताळेपणा करायचा नाही. आता शंभू हातचा जाईल. कोण आहेस ग तू? कुठून आलीस तू? ए आ ए ए आ. आता गावात येऊन काही उद्योग करायचे? बोल. ए ए आ ए आ ए हे आ. हे जास्त शांतपणा करू नका. हे असे अचानक इतके कावळे का उडतात आणि इतकी कावकाव का करतात? नक्कीच काहीतरी अघटित घडलं. अगं मामी, याच्यात होत ना पाणी. अहो, खूप मदत केलीत मला. आता थांबा, मी भरतीये ना पाणी. थकाल तुम्ही. नाही ग मामी, तुला मदत करताना मला थकू येतच नाही, उलट मज्जा वाटते. घ्या. शंभू, काय करतोयस तू? हे तुझं काम आहे का हे? अरे मामा, अशी सखू मामीला मदत केली ना की मामी गोड गोड मुका देते. ये तू पण कर मदत. जीवावर उदार होऊन मी पण मदत केलीच होती ना, पण आनंदाच्या पायघड्या दूर आगीच्या धगधगत्या निखाऱ्यावरून चालावं लागलं मला. पायच काय, मन अजूनही पोळलेलंच आहे. हसायला काय झालं तुला? विदूषक दिसतोय मी? अहो नाही हो, तुम्ही पायावर पाणी घ्यायला आला होतात ना, घ्या.
वैद्य कसे कडू औषध गोड मधातून देतात, अगदी तसंच तुमचे शब्द कितीही कडू असले तरी त्यातला गोडवा काही लपत नाही, तो झिरपतोच.